नमस्कार, मी सौ मिनाली जोशी आपल्या सर्वांचे स्तोत्र मंत्र अध्याय या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते. आपणास आमचे व्हिडिओ आवडले तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि भारतीय संस्कृतीचा हा वारसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला अवश्य मदत करा. धन्यवाद. श्री अधिक मास महात्म्य. अधिक मास म्हणजे जास्तीचा महिना. यालाच मलमास, धोंडामास, संसर्प मास असेही संबोधतात. दर 3 वर्षानंतर म्हणजे 32 महिने 16 दिवसांनी हा अधिक मास येतो. अधिक महिन्यात सूर्यसंक्रमण नसते म्हणून याला मलमास असेही म्हणतात. आजच्या भागात आपण श्री अधिक मास महात्म्य अध्याय क्रमांक 22 श्रवण करणार आहोत. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 22. श्री गणेशाय नमः. जय त्रिभुवन सुंदरी आदिमाये वाग्देविके कवि मांदू सरत रत्नहृदये तजवीण रिताठाव पाहे नसे माये सर्वथा तरी बैसो न माझी जिव्हाग्री ग्रंथ पावावा शेवटावरी तरीच धन्य संसारी नाही तरी वृथा वैखरी माझी हे. ऐका श्रोते भाविक जन येथीचे ग्राहिक कोण कोण तयाने लाधले कोण इतराला जिरवाणे अभाग्या मलमास अति पावन लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण भावे ऐकताच श्रवण तो पावे सदन मोक्षाचे. श्रीरुवाच दामोदर दया सिंधो वददान फलाफलम मलिम्लुचे विशेषेण कैकैकी किं फलं व्रतम. लक्ष्मी वदेहो दामोदरा दया सिंधो परम उदारा दान महात्माच्या प्रकारा वदा साचार स्वामिया कवणदानी कवण पुण्य जोडे सार्थकता कैसेनी घडे ही वेगळाले फळ निवाडे सांगावे रोकडे स्वामिया. श्री विष्णुर्वाच शृणु सुंदरी वक्ष्यामि लोकानुग्रह हेतवे प्रविधानं तु दानानां फलानि मलमासकम्. ऐक भामिनी चतुर देख तुझे बोल तव परोपकारक तरी दान फळ वेगळाले ऐक या मलमासानिके अवधारी. सुवर्णदान शक्तीनुसार द्विजाते देती जे देणार तयावरी तुष्टे मी सर्वेश्वर करी परिहार दरिद्राचा तया ते दरिद्राची व्यथा होऊ नेदी मी सर्वथा अंती पाववी मोक्ष पंथा नवे अन्यथा हे वाणी. आता रौप्यदानाचे फळ तेही ऐक हो सकळ तेने तुष्टे जाश्वनीळ आणि सकळ पितृव्याजे. रजतं श्रद्धयोपेतो द्विजेभ्यो वितरत्यणु पितरत् तस्य संतुष्टा भवन्ति निखिलेष्टदा. आता मुक्ता फळे आणि पोबळी तेही ऐक सांगतो बाळी तयाची फळे वेगळाली परिसऊ तू ते जाणपा. पोबळी अर्पिता पावे भुक्ती मुक्ता फळे लाभे मुक्ती एवं भुक्ती आणि सुक्ती लाभरिती जाणपा. कांस्यपत्र अथवा ताम्रपत्र विप्राते अर्चिता विचित्र तरी भवानी सहित पंचवक्त्र कृपा करी तयावरी. वस्त्रदाने संतुष्टे चंद्र पूपदाने पापसंहार अन्नदाने सर्वेश्वर तुष्टमान सर्वदा. उदकदान करिता जाण संतुष्टमान तया वरुण तयाने प्राप्त करी जीवन होय अन्नवृद्धी दे. अन्नदान सर्वात सार चाले सकळ व्यापार क्षणभरी अन्न नसले जर केवी व्यापार चालू शके. आता उपान दान देता यमतुष्टमान तया वरुता पदार्थी भगवंत वचनार्था आणा सर्वदा मानसी. उपान दान देता ब्राह्मणा ते मार्गी यमदे सुखदया ते दिधलिया दाना ते अश्वरूढ स्वर्गी जाय.
भुकेलिया अन्नदान तृषार्थी उदकपान देता स्वर्गी सुखसंपन्न यमराबो नेतसे तयाते मार्गी जाता ठाई अन्न उदक पूर्वी सर्वही यमलोकी तयाते पाही पूर्वी सर्वही अन्नोदक प्राणी निर्वतर्यावरी द्वादश दिन लागती मार्गावरी चालता तेथे यातना भारी ते गरुड पुराणी वर्णिलिसे म्हणून येथे जे अर्पावे तेची येथे लागे पावावे दिधल्या वीण तो न पावे हा निर्धार जाणे नादत्त मुपतिष्ठतु ऐसा तो वेद बोलतु दिधल्या वीण नव्हे प्राप्तु स्वये बोलतु जनार्दन घृताचे दान विप्रालागी देता सूर्य संतुष्टमान तया वृता नसे तापज्वराची वार्ता अन्न शांतता तो करी तिलपात्रा प्रदानेन रुद्रलोके महीयते ताम्रं वा ताम्रपात्रं वा यो ददाति मलिं रुचे तिळपात्रदान करी जो नर स्वर्गी सुखावती पितर न बाधी तया शनैश्चर पावे सत्वर रुद्र कैलासा कमंडलू हो ताम्रपात्री देता भावार्थे विप्राप्रती तेणे तुष्टमान वरुण भूपती नीत तया प्रति वरुण लोका तेथे बहुत सौख्यतया जना काही एक नसे यातना दंपत्या ते करिता वस्त्रदाना कैलास भुवना तो पावे घृतदानात् परं दानं पृथिव्यां नैव विद्यते सप्तधान्यं द्विजे देयं सह दक्षिणया शुभे सप्तधान्यार्पिता द्विजाते तेणे पूजिले सप्तऋषिते अरुंधती सहितया ते दंपत्य पूजा घडली पै ऐसे नाना दानाचे प्रकार सांगता वाढो पाहे विस्तार परिकिंचित गोदाना ते तत्पर होऊन कथा विस्तारिजे आणिक आठवले मजला गोनी सछिद्र नारसे दानी तीन देशगळ विप्राला गोनी प्रतिदिनी अर्पावे संपूर्ण जया न घडे एक मास तरी सायासे अर्पी पांच परवास द्वादशी पौर्णिमा अमावस्येस व्यतिपात आणि वैधृती ही मुख्य पर्वे बोलिजे मागे तू ते निवेदिले कमळजे हे मुख्य आवडीचे खाद्य माझे तेणे संतुष्टे मी तयावरी आता गोदान केली याचा प्रकार सांगतो ऐका सविस्तर पूर्वी दक्षिणी समही स्मृती नगर असो थोर प्रसिद्ध पै चारी वर्ण सभोग साधन शास्त्राधारी वर्णती जन नित्याचरती दान पुण्य वेदाध्ययन विप्रकृती आधी व्याधी दरिद्रपाही नगरी धुंडिता न दिसे काही अपमृत्यूची वार्ता नाही जन सर्वही आनंदमय प्रभु तेथीचा धार्मिकर्त पुत्र ऐसी प्रजा पाळत लाचन घे न्याय करीत तोची धन्य भूपती असो ऐसा त्या नगरीचा महिमा तेथील विप्र एक द्विज शर्मा वेगळा जो कर्म अकर्मा चालवी नेम शास्त्राधारे घरी सदा अग्निहोत्र कांता भावनी सुपात्र पोटी नाही पुत्र कलव भिक्षान्ने गात्र संरक्षितसे ऐसा तो सत्पात्र विप्रराणा प्रसंगयतीत आलिया जाणा गृहिणी पिजेल जे अन्न तया लागून अर्पितसे ऐसे करिता भूतकाळवरी जो कोणी एक ब्राह्मण पुत्र करी फिरत फिरत तया नगरी येऊनिया राहिला परिमाध्यान काळीची वेळा पोटा पाहिजे अन्नाचा गोळा म्हणून या शोधित चालला ग्रामा माझी ते समयी तव पुसतसे ग्रामस्थासी कोण अन्न अर्पी पांथस्थासी तयाने गृह दाखविता त्यासी द्विज शर्म्यासी भेटला म्हणे माध्यान्न समयी क्षुधित समयी पातलो मी अतीत ऐसी ऐकताचे विप्रमात आला धावत द्विज शर्मा बद्धहस्ते नमिला ब्राह्मण येरू काय बोले वचन तोची श्लोक अवधारा पूर्ण काय वचन बोलिला विप्रवाच क्षुधानलेन तप्तानां विषवत्सकलार्चनम् अन्नाद्यौषधमात्राणां
दाता वश्यं भवेदुना। म्हणे क्षुधानळे तप्त देही विषवत वाटे उपचार सर्वही तरी अन्न औषधा ते दाता होई आहे किंवा नाही दाता तयावदे तथास्तु म्हणून आसनी बैसविला भोजन देऊनी तृप्त केला मग स्वागत पुसता झाला कोठुनी आला परिवार केवता येरू म्हणे तीर्थ भ्रमण करीत स्वये मी एकला फिरत माता पिता बंधू दुहिता आप्त पुत्र ना कांता मजलागी जरी माते अपंगाल गृही तरी सेवा करून मी राही कदा वंचनार्थ करून देही अंतरनेदी विप्रराया जाणून निर्मळ अंतरी म्हणे स्वस्थ राहे माझे घरीच काही न सांगे चाकरी पुत्रा परिवर्तावे ठेवून घेतला तया लागून नामतयाचे नारायण सेवा करीन कंटाळे मन पडिले कार्य संपादी आधीच तीर्थवासी पवित्र वरी ब्राह्मण तो अग्निहोत्र निष्कपटे सेवा चित्र विचित्र सेवी गात्र तयाचे ऐसे वर्तता बहुकाळावरी तव नवल वर्तले परी विप्रस्त्री होती मातारी जाई गरोदरी त्या पुण्ये तव विप्रमणे बहुत हर्षला म्हणे संतान होते मजला याचा पाय गुण मजला भला गर्भ राहिला 60 वर्षी ऐसे मानुनिया हर्षास तव गर्भा आले पूर्ण दिवस प्रसूत होता विप्रस्त्रियेस पुत्रतियेस पै झाला मग तो विप्र आनंदे नाचे उडे म्हणे पहा आश्चर्य केवढे आजवरी न पाहिले निवाडे पुत्रमुख जन्मवरी म्हणून बहुत सोहळा करी साहित्य मेळवाया परोपरी परंतु दुसरे कोणी नाही घरी रक्षणद्वारी बैसावया मग नारायणा ते म्हणे तेव्हा द्वारी रक्षण बैसे सदैवा मी जातो पारखे गावा साहित्या लागुनी पयाता तरी उदयी कपाचवा दिन सटवी पूजा लागे करणे या लागी बैसे सावधान द्वारी रक्षण विप्रराया ऐसे निवेदुनी तयासी आपण जाय पारखे ग्रामासी मागे द्वारा समीपदेशी बैसे रक्षणासी नारायण रात्र झाली आमिनी दोन तो तव तो पंचमीचा दिवस लक्ष्मण देवी येती झाली चालून पुत्राक्षरा लागी पहावया सुंदर दैदिप्यमान केवळ परिधान वस्त्र केले सकळ त्वरित निरखुनी आबाळ माघारे तात्काळ परतली इतुके कृत्य तये क्षणी नारायण देखून नयनी हा तव पुण्यवंत प्राणी जाहले म्हणून दर्शन मग तिये दे पदरी धरले माते तू कवण पातली सये वेळे यक्षिणी की पिशाच बाळे सांग वहिले मजलागी येरी झिडकावी तयाते दूर होई म्हणे ब्राह्मणा ते काय कारण तुझ पुसावया ते सर परता माघारा येरू म्हणे तू ते सर्वथा जाऊ नेदी मी तत्वता तू कवण हे सांग वार्ता मग आलिया पंथा जाईजे ऐसा दुराग्रह पाहोनी बोलती झाली ते बामिनी म्हणे तू पुण्यवान म्हणून दर्शन तुझ लावून दिले मी तव यक्षिणी देवी माते म्हणता ती सटवी पुत्राक्षरे आम्ही निरखावी ब्रह्मवरदे करोनिया आता सोडी जाऊ दे माते येरू म्हणे न घडे निरुते काय अक्षर याची बाळाते ते माते निवेदून सुखी होई ऐकून तयाचे वचन देवी वदे तू ते काय प्रयोजन जे होणार ते सुखे होतसे जाण ब्रह्माक्षर कोण टाळू शके तव विप्र लागतसे चरणी सांगोय तुके कृपे करुनी मग आणि कपुसे कहाणी तव ते यक्षिणी बोलत म्हणे हा विप्र कुमार पाही धनधान्य नसे याचे दैवी कांतापुत्र तेही नाही उदरनिर्वाह केवता तरी तक्र विक्रय करून चालेल याचे उदरपोषण शतायुषी असे हा पूर्ण मरण अकाळी ऐसे वचन ऐकता ते वेळी येरी नमस्कारुनी बोळविली म्हणे मुनी म्हणे हे नाथ चंद्रमौळी केवी कुळी पुत्राईसा केवढा पवित्र विप्रराणा ऐसा पुत्र तया लागून काय ऐसे संतान होऊन निसंतान परिभले केवढा हर्ष विप्राचे मनी जन्मदारभ्य सोहळा देखुनी प्राण देईल हा ऐकता क्षणी म्हणून मौनी न बोलावे
गोष्ट ठेविली जीवीचे जीवी, कोणा ते न वदे काळत्रयी. असो विप्र येऊन स्वगृही, सोहळा संपादिला आनंदे. द्वादश दिनी जात कर्म, करिता झाला विप्रोत्तम. संभ्रमे ठेविले नाम, बहुत लळा पुत्रावरी. ऐसे लोटले बहुत दिन, तो पंचम वर्षी पुत्र निधान. वाढता झाला तो मागुतेन, कांता झाली प्रसूती. ती समयी कन्ये ते प्रसवली, देखून विप्रानंद मेळी. म्हणे कृतकृत्य झालो ये काळी, झाले कुळी कन्यापुत्र. नारायण हा भाग्ये आगळा, याचा पयगुण लाभला भला. ऐसे सौख्य मानिता झाला, परिचिंता नारायणा मानसी. म्हणे आता ही रक्षण पुढती, मी बैसेन द्वार दिशे प्रती. मागुती येता यक्षिणी स्थिती, तुसेन तिज प्रती वृत्तांतु. ऐसा निश्चय निजमनी केला, मागुती गुरु आज्ञेन रक्षण वैसला. तो पाचवे दिनी यक्षिणी तेच वेळा, लक्षुण तात्काळ प्रकटली. अक्षरे निरखून कन्येचे बाळी भाळी, निघती झाली ते क्षणी बाळी. तव ये रे पदरी दृढ धरिली, नमस्कारी भावार्थे. म्हणे माते कृपा करून मजसी, सांग कन्या अक्षरे ती कैसी. येरी म्हणे वारंवार कापुससी, मूर्ख होसी रे ब्राह्मण. येरू मागता चरणी लागे, कृपा करून मजला सांगे. आणिक न मागे काही अंगे, जाण शुभांगे यक्षिणी. मग भिडेस्तव यक्षिणी पाही, बोलती झाले ते समयी. म्हणे विवाह तव दैवी नाही, इचिया विप्रवर्या जाणपा. माता पिता आप्तवर्ग, न करिता इचा संसर्ग. ही जार कर्मी विचरोन मार्ग, उदरनिर्वाहा ते करील. त्याही वरी पूर्णायुषी, रोगव्याधी नाही शरीराशी. शतवर्षे इचिया कर्मासी, प्रवर्तती निश्चयेशी जाणपा. ऐसे वदोन ते वेळी, यक्षिणी देवी गुप्त झाली. ऐकोन जीवी तळमळी, नारायण विप्रते वेळा. म्हणे आहा दैवा हे काय, दैवा पुढे नाही उपाय. केवढा पवित्र विप्रराय, संतानला हे केवी ऐसे. असो होणार ते होऊन जात, परिकोणा ते न वदेची मात. मनीच ठेविली से गुप्त, साधी कार्यार्थ वरीवरी. ऐसे काही दिवस क्रमिले, 7 वर्षी उपनयन केले. 5 वर्षी कन्यारत्न झाले, ऐसे उभयतांते. तवर्षात द्विजत शर्मा पावला निधन, कांताकरी सहगमन. धन्यते पतिव्रता सतीरत्न, टाकून लहानले दोन्ही. असो ऐसे वर्तमान झाले, नारायण उत्तर कार्य सांग केले. म्हणे आता येथे राहताना नवे भले, आचरती बाळे ती न देखी मी. ऐसा निश्चय मनसी केला, उपरी मास 4 क्रमिता झाला. मग ग्रामवासी जना सकळा, निरविता झाला कन्यापुत्र. आता आपण प्रयाण आरंभिले, तमती कन्यापुत्र कोल्हाळे. आरडून गळा पडू लागले, देखते झाले अबालवृद्ध. देखून तयांची करुणा, अश्रू आले जनाच्या नयना. महती हे भगवान जनार्दना, ही बाळके केवी जगतील. नाही तया ते पाळिता पोसिता, नाही माता आणि पिता. नाही द्रव्याची वार्ता, केवी भगवंता हे केले. ऐसा जनाचा कोल्हाळ, टपटपा अश्रू गाळीती सकळ. नारायण हृदयीचा कोमळ, परिफुटके कपाळ पैयांचे. बाळपणी मेली माता पिता, तारुण्यपणी दरिद्रावस्था. त्याही वरी जार कर्मतत्वता, जाणून निघता तो झाला. नारायण गेला निघोनी, तळमळो लागली बाळे दोन्ही. मग जनसमुदाय आश्वासुनी, मुनी प्रतिपाळ दिनरजनी करिता ती. परिहोणार ते नटळेची निश्चित, कोण टाळू शके ब्रह्मा लिखित. ते अनायासे होत जात, न चाले तेथे उपाय. नारायण निघून गेल्यावरी, कधेनु असे त्याचे घरी. तिची सेवा निरंतरी विप्रकुमार करीतसे. जाऊन रानात पाही, तृण आणि तसे लवलाही. निजकरे तिचा पैसा साचवी, क्रय विक्रय लावी तक्राते. भगिनी ते वय 5 वर्षी, आपण स्वये 10 वर्षा. परी
परी उदर निर्वाह परियेसी उभयता सरसी लोटीत कन्या मृत्तिका पात्र घेऊनी उदक आणि तसे प्रतिदिनी येरू स्वकरे दह्याची कथली घेऊनी दधी मथन करी तक्र तयाचा विक्रय करून लागेल ते आणून धान्य ते उभयता पचवून उदरपोषण करिता ती ऐशी लोटली वर्षे दोन तो पुढे प्राप्त झाले व्यसन कोणी एक सभाग्य वेश्या जाण उतरली येऊन नदी तिरी समागमे गज अश्वरथ दासदासी हे ते बहुत स्वयेही स्वरूपवंत अप्सरा भासत इंद्राची ऐसी ते येता नदी तिरी विप्रकन्या देखिली नेत्री मृण्मय पात्र घेऊनी श्री तेही घाबरी पाहातसे कधीच पाहिला नाही समुदाय म्हणून तेथे उभी राहे तव वेश्येने लवला हे पाचारिले आपणापै मग पुसती झाली वर्तमान म्हणे तू कवणाची कोण स्वरूपे दिससी सुंदर पूर्ण वस्त्र मलिन फाटके तू ते ऐशी दशा प्राप्त झाली कवणे दुर्जने तू ते गांजिली वर्तमान सांग मज जवळी मग ते विप्रबाळी बोलत माय बापे गेली मरुन एक बंधू तोही लहान मी ब्रह्मकुमारी पतिहीन दरिद्रे पूर्ण पीडिलेसे ऐसे वर्तमान ऐकुनी वैश्याद्रवली अंतःकरणी मग काही एक पदार्थ तिज लागुनी दिधले काढून भक्षावया पदार्थी बुलली विप्रकुमारी मग तैसीच बसली रथावरी वेश्या निघून गेली सत्वरी हे जगनेत्री पाहता ते परिकोणी न बोलती बोला म्हणतीस कन्येचा पांग फिटला नुनता नाही अन्नवस्त्राला पुढे होणाराला कोण पाहे तो येरीकडे विप्रकुमार गृही तृण घेऊनी आला लवलाही तो भगिनी न देखे गृहाच्या ठाई म्हणून पाही चहुकडे भगिनीचा वृत्तांत ऐसा झाला हे ठाऊके नसेची तयाला मग ग्रामवासी पाहिला तयांनी कथिला समाचार मग अति क्षीण अंतरी होऊन आठवी श्रीहरी म्हणे माझी पूर्वदशा खरी फळा आली काळी माता पितयांचे निधान पदरी नाही काही धन आम्ही उभयता बाळे दीन अनाथ होऊन पडलो असू त्या माझी हा बिघड पडिला आता कोणी नसे की मजला ऐसा विलाप करिता झाला रडू लागला अट्टहास्य ऐसे कर्म तया घडोनी आले पुढे काय असे वर्तले ते पाहिजे श्रवण केले म्हणे पुढील प्रसंगी आता धेनुसेवा फळली कैसी तेही श्रवण करा सावकाशी मुक्ती झाली त्या उभयतासी ते सावकाश परिसीजे इति श्रीमन्महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित 22तमोऽध्यायः इति 22तमोऽध्यायः। भगवान श्री कृष्ण की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय।